आजचा दिवस नवा घेऊन कसं काय झाली मग? महिन्याला द्यायच्या घरावर त्याला म्हणलं तुम्हाला शिकायचं तर लग्न करा डायरेक्ट नाही म्हणा फोटो काढून गुड मॉर्निंग आपलं गुड आफ्टरनून फॅमिली. कारण की हा व्हिडिओ सध्या आम्ही दुपारा शूट करतो. तर पाहू शकता सोनाली काय करते, टमाटा कापते. समोर कांदा घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, इकडे शेंगा घेतलेल्या आहेत, म्हणजे शेंगा फोडायच्या, त्याचे शेंगदाणे तयार करायचे आहेत. रुद्र घेऊन पळालेला आहे. कशाला काय ते रुद्र फरसन आहे. आणि इकडे पाहू शकता त्याच्यामध्ये आहेत ना बाजरीच्या आणि ज्वारीच्या पापड्या आहेत. तर करायचं आहे आम्हाला आज मस्तपैकी मला ही भेळ करायची. मला ही रेसिपी करायची. मला माहिती तुम्ही म्हणला होता ही तुम्हाला तर आम्हाला करायची आहे पापड्याची भेळ आणि प्लस याची पण करायची आहे फरसाणची. खाऊची मी करणार आहे, तुम्हाला त्याची करायची, त्याची मला नाही माहिती. हा का? तर काय झालेलं आहे, सकाळी आम्ही काम करून आलेलो काही ऊन पडलं होतं जबरदस्त दुपारी. थोडा म्हणजे डुकला घेतलेला आहे, आराम केलेला आहे आणि थोडा ऊन उतरलेलं आहे. परत आम्हाला शेतामध्ये जायचं आहे आणि त्यामुळं जरा भूक लागलेली आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं खातो आणि ते खाण्यासाठी आहे ना सोनाली पाहू शकतात. तर इकडं पाहू शकतात आजीबाई पहिला पदर घेणार. आजीबाईकडे कॅमेरा आलेच नंतर. तर हे पहा वाती बनवून राहिलेल्या आहेत. हे बघा तुम्हाला जे विकत वाती भेटतात का सेम त्या वाती आहेत बरं का. आणि ती वात बनायची पद्धत पण पाहू शकतात. येते का तुम्हाला शिकवण्याला वात? पाहू शकतात किती लांब धागा निघतो कापसाच्या. याला पण आहे ना जबरदस्त करायला लागते बरं का. मोबाईलमध्ये सगळं बसा नाही ते एवढा लांब द्वारा झालेला आहे बघा. त्याच्यानंतर असं करायचंय, कट करायचंय, गोल करायचंय, झाली एक वात तयार. अशा दिवसातून किती वाती तयार करतेस तू जर बसलीस तर? मी किती तरी तरी अंदाजे केलेले असतील ना? 500च्या पुढे वाटी करते. एके दिवसामध्ये 500च्या पुढं? साडेसातशे 700. हां 750. 750 एके दिवसामध्ये? एका दिवसात अरे 700 ते 750. बसलं तर नाही तर मग सकाळपासून नाही असे तर मग किती होईल? पाहू शकतात फॅमिली एके दिवसामध्ये 700 750 वाती बनवतात मावशी काही. आणि हे 500 गडावलेले. भाऊच्या कडे गेल्या 500 न्यायच्या, बाबाकडे गेल्या 500 घेऊन जायचं. 1000 वाटी महिन्याला द्यायच्या गडावर. ना ना. तर पाहू शकतात फॅमिली. पाहुण्या रावळ्याला द्यायच्या करायच्या. तर आम्हाला आहे का वाती करायची गरजच नाही बरं का. दिवाळी असो तर कोणता सण असो कसलीच वाती करायची गरज नाही. कारण की आजीबाई एकदम आपल्याला वाती वगैरे करून ठेवतात. बरोबर बरं लवकर टाइम पण झालाय, जायचं तुम्ही काय राजासारखे उभं राहिले, थोडं तर काहीतरी काम करू लागा. आता मी काय करणार याच्यात? शेंगा फोडा काहीतरी करा ना. करण्यासारखं शेंगदाणे नाहीत का? बरं शेंगा काकडी आवडेल ना भेळ? नाही काकडी नको टाकू, साईडला ठेव खायला. नको का? नाही नाही साईडला ठेव खायला. तर फॅमिली काय झाले, शेंगदाणे संपलेले आहेत. तर शेंगा आहेत आपल्याकडे. तर आता मी आहे ना शेंगा फोडतो हळूहळू पिल्लू दामानी. हां नाही नाही काय शेंगा नाही फोडला का तू फास्ट? अरे फोडतो येणार सोनाली. दिबर पीठ एक टाकायचं बस. काय हो बॉटल का तुझी? मास नाही एवढं झालं. माझ्या पुरतीच करायची भेळ. पापडीची का फक्त स्पेशल माझ्या पुरतीचा. त्याच्यामध्ये ना मस्तपैकी तिकीट वगैरे टाकायचे बाहेर लागते. याच्यापेक्षा नाही भेळ चांगली लागणार आहे सोनाली. शेंगदाणे कोणते टाकायचे? काय शेंगदाणे कोणते टाकायचे? शेंगदाणे हा टाका ना. कोणते टाकायचे म्हणजे कोणते भेळ टाकायचे आपल्याला? हो का? यात ऑलरेडी आहेत ना. हा ना बस. आता माझ्यापुरती नाही. मला 3 शेंगदाणे, 4था शेंगदाणा मला बस. मला पण शेंगदाणे नको जास्त. कारण की आहे ना मला पण शेंगदाणे फोडायचं आहे. खूपच कंटाळा आलेला आहे. त्यामुळे बस माझ्यासाठी. ओ बाळा बस आहे टोपण आहे बाळा. बघा कुणाचं काय कोणाचं त्याचं चाललंय खेळायचं. त्याची बॉटल आहे टोपून कुठे सापडली बाटली वगैरे. तर चला बरं सगळेजण आका चला मस्तपैकी खायचं आणि मस्तपैकी जायचं आणि मस्तपैकी राहिलेला कापूस वेचून आणायचा बरं का. कसं काय झाली मग?
हा भरायला असा टमाट्याचं वगैरे वगैरे का मंजुरी तिथे एक मला मला माझ्याच पद्धती घेतली ना. चला चला चला. तर चला आता अक्काने आणल्या प्लेट ही आता खायचंय मस्तपैकी. त्याला तिखट वगैरे काय करायचंय का कलरच मसाला नाही आवडत तसं घ्या. लिंबू जिरेव मस्तपैकी लिंबू चिरून पिळून खायचंय. ये भाऊ भाऊ पण आलेले आहेत. काय विषय नाही. लिंबू त्याच्यात नका पिळू ज्याला लागेल ते घेते. टाकायचं का नाही नाही बरं टाक थोडं. नाही नाही मावशीचं त्या साईडला. एक मिनिट एक मिनिट. थांब ना बाबाला देते बाबाला देते घ्या तुम्हाला लिंबू. मला एकच लिंबू आहे पिळून मागं खा. लिंबू नाही बरं का एकच लिंबू आहे म्हणते आम्हाला. लिंबाला किती कमी आहे बघा बरं का. बघ हे बघा लिंबूनी झाड हे लिंबूनी झाड प्लस हे लिंबूनी झाड आणि लिंब नाहीत नाही असं देत आहेत बघ. फॅमिली पाहू शकता लिंब पण दिसतील तुम्हाला. तसं काय विषय नाही आहे. आमच्या दारामोरच 3-3 लिंबूनी झाड आहेत. त्यामुळे आम्हाला लिंबूनीची आतापर्यंत तरी टंचाई नाही आलेली मला कळते त्यापासून. 2-2 नारळ. नारळ पण भरपूर आहेत बघा. हे बघा नारळ पण किती आहेत. नारळ पण भरपूर आलेले. पलीकडे एक नारळ आहे मागं. किती आहे? हे इकडे लिंबूने 2-3 लिंबूने आहेत. आम्हाला काय विषय नाही. हा काय आपलं तर फॅमिली आपण तुम्ही भेळ खायला. तू खातो भेळ आम्ही पण खातो. या म्हणा तुम्ही खायला. तुम्हाला म्हणा भेळ आवडली असेल तर लाईक करा. कमेंट करा. भेळ आवडली असेल तर म्हणजे आपल्या फॅमिलीने भेळ नाही खाल्ली कसं काय आवडेल त्यांना. बाय का लगेच लगेच बाय त्याची सावत बाय. काय झालं? काय काय गेलं? कोण पाद गेलं मी का? ते दोघं बघायला आलते तेव्हा म्हणलं होतं मला शिकायचं मग तुम्हाला घरी आली म्हणलं शिकायचं. आता नंतर झालं का? हा ते नंतर बोललं, आताचं न बोलू. त्यांना आधी वाजत आधी आमचं बोलणं. मला आधी माहित पाहिजे होतं. काहीच नाही करत. शिकली ना आता. म्हणजे लग्नाच्या आधी सांगितलं होतं होय? बघायला आले का तू आली? बघायला गेलतो का मी. नाही तू बघायला गेलं तर म्हणजे तू आली का सांगायला? त्याला म्हणलं होतं मला शिकायचं तर लग्न करा डायरेक्ट नाही म्हणा. इथे ऐका ना ते काय म्हणले आम्ही दोघं बोलत होतो का साईडला. ती म्हणले हा बघ मला शिकायचंय जर शिकत असलात ना तरच लग्न हा करा म्हणा नाही तर अजिबात नाही म्हणायचं. नाही म्हणायचा. पहिला शब्द हे होता असं का? मग सांगायचं. हा ना त्या टायमाला शूट करायला पाहिजे बरं का मी. नाही पप्पाला म्हणलं पप्पा शिकित असलं तरच लग्न करणार. हे रुद्र राम दे ना आजीला. अरे आज फोटो नाही बघू दे मला मग जा. आहे का भारी दिसतोस ना. हिरोज दिसतोस बाबड तू. मैत्रिणी लाव ना. जिजी पण भारी दिसत होती ती. जिजीचा फोटो काढून ठेवा. जिजी थांबा बाय मॉलमध्ये फोटो काढून ठेवते. बघा आमची आजीबाई गॉगल मध्ये कशा दिसत्यात. हा तू पण लय छान दिसत होता. हा बघा सोनाली फोटो काढून होती. भारी काढ फोटो. हा भारी भारी. हॅपी बर्थडे बर्थडेच्या दिवशी आम्ही स्टेटस ठेवू बरं का. जीजी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आहे का आम्ही स्टेटस ठेवू बरं का. हॅपी बर्थडे जीजी. चष्मान बिष्मान काही लावित आता. जा 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 फोटो काढायचा फोटो काढायचा. थांब पिल्लू थांब एक मिनिट अलीकडे. ए तर त्याला पिल्लू बघ ना तर कसला गॉगल कसला ॲडिंग करतोय. मोठ्याचा काढून ठेवायचा. एक काढ दे पिल्लू इकडे. एक फोटो हे ऐक ना पिल्लू बघ ना कसं फोटो निघतो मोठ्याचा. काय विषय नाही आता भारी फोटो निघलेले आहेत. भारी फोटो निघलेत बरं का काहीच विषय नाहीये. आता त्या रुद्राचा गॉगल फॅमिली आता
जेवण वगैरे झालेलं आहे म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे. शायनिंग मारा. हा ना तर आता मी आणि सोनाली चाललेत कापूस जायला. हा कुठं नाही तू कापूस यायला नाही जायचं बाबू. हा बघ शिव आम्ही राहणार निघलो का लगेच राहणार द्यायचं म्हणतो लगेच रुसला. एकच कोणी घेतली हो साहेब? नाही 2 घेतलं तर मॅडम आहे का फॅमिली. आम्ही गुपचूप गाडी घेऊन निघलो होतो पण इथपर्यंत आलाच तेव्हा शेवटी. आम्हाला गाडी बोलू तो काढते नाही आधी तोपर्यंत नाही पिल्लो. अरे ते ऊन पडलेलं आहे बाळू बाबू प्लीज आहे का त्याला आहे का त्याला आहे का नाही बाबू आम्ही आता येतो बाळा. तू बूट आणि टोपी घालून ये. चला ना चला. आलो थांब डबल. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर कसला गबाड घेऊन चाललेली सोनाली. संसार, जसा तवा चुल्यावर मग मिळते भाकर. तर फॅमिली पाहू शकतायत आता आम्ही चाललेलो आहेत कापूस यायला आलेलो आहेत. एक होई बघी नळी मेली ले माझ्या पुढे गेली तर काय गेलं गेले ना रे. तर फायनली फॅमिली यावर आमचं आहे ना या आठवड्यात आहे का 5 वेळेस झालेलं आहे कापूस वेचायला यायचं पण काय कापूस युज न झाला नाही. आलो तर काहीतरी काम लागतं परत मागं जावं लागतं. हा बघा ते पण तेपले शिडवे पाहते बरं का. मम्मी माझ्याच बघणार आहे. हा का आता काय नाही सगळं उन्हाळा लागलेलं आहे बघा. आणि उन्हाळ्यात आमचा कापूस राहिलेला आहे व्याजाचा. लक्षच नाही माझ्याकडे. अहो तुमच्याकडे लक्ष होतं पण मग तिथं खमं मोबाईल तरी बघितलाय का हो? तुम्ही आज सगळे झोपले फॅमिली. मी सगळ्यांनी सकाळी आंघोळ केली होती. मी आंघोळ नव्हती केली तिथे गेले आंघोळ केली दूध केली माझे कपडे धुतले थोडंफार काम आवडत बसलं आणि नेमकं झोपायचं टाईम आणि उठले निघायचं आणि हे सगळे उठले नोडून मग मला चेक करतात. मी 2 मिनिटं सकट नाही लवणले. बाहेर 5 मिनिटं बस आवडीला मोबाईल वगैरे पाय खाऊ प्यायला तुम्ही सगळं कापूस वेचून टाकून लगेच वेचणार आहे मी. काय विषय का हे बघा जास्त काय फुटलेलं नाही. तो कुळमुळं फुटलेला आहे परंतु हाच तेवढाच महत्त्वाचा कापूस आहे नाही का. एवढा शेतकऱ्याला वायाला जाऊन दे वाटत नाही. आणि फॅमिली काय झालेलं आहे माहीत आम्ही हा कापूस म्हणजे विकलेला आहे का जवळपास 1 ते 1.5 महिना झालेला आहे. परंतु त्या कापसाच्या व्यापाऱ्याने आम्हाला कसलाच रुपया दिला नाही. रुपया दिला नाही 10 दिवसाच्या वायद्यात आम्ही कापूस विकला होता परंतु त्याने अजून रुपये दिलेले नाही. रोज फोन लावून त्याचे पाया पडतात. आम्हाला पण लोकांचे खतावाल्यांचे पैसे दे नाही काही वाळ वगैरे टाकले शेअर करा बरं त्यांच्यापर्यंत. युट्यूबचा काय असं ना पण शेअर नाव वगैरे घेत नाही ते व्यापाऱ्यांचं द्यावा ना मग. परंतु लय आणलेलं आहे यावेळेस पैशाला 1.5 महिन्यात आणलेले 10 माझं दिवसाच्या नाव त्यांना वायद्यात भोळा लागला असं शिवाय बिवाय देणार नाही तर नाही गोड बोलून यांचं पण बरोबर आहे माझं चुकीचं आहे. हे त्यांना गोड बोलून पैसे मागतात पण मी नाही तापत पण मग द्यायला पाहिजे ना. काय ना आता खरंच द्यायला पाहिजे ते नाही. आता हा व्हिडिओ त्यांच्याबद्दल पोहोचणार नाही तर मी इंस्टाग्रामवर बनवून टाकला ना सोनाली तर 100% त्यांच्याबद्दल पोहोचतील कारण की आपले व्हिडिओ पाहतात. परंतु आता यूट्यूबवरती पाहत असतील तर नक्की पाहतील आणि काही माहिती आले असतील तर परवादीचा वायदा दिलेला आहे देऊन टाकतील काय माहीत. तर आता आम्ही आहे ना कापूस वेचायला सुरुवात करतो. कसलाही विलंब न करता कारण की आता वाजलेले आहेत 5. अजून मला अभ्यास करायचा होता. उद्या एक्झाम आहे तुझी. उद्या एक्झाम आहे सोनालीची ती कापूस वेचायला आलेली आज. कसला अभ्यास वगैरे म्हणजे अभ्यास करते ते आता टाईम भेटल्यावर संध्याकाळी अभ्यास करेलच काय विषय नाही आहे. दिवसभर काम करायचं. तर आता आम्ही कापूस येतोय तोपर्यंत मोबाईल आहे ना मस्तपैकी शेत ठेवून देतोय बरं का. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे आमचे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी. कारण की आम्ही खूप मेहनती माणसं आहेत. खूप मेहनत करतो शेतीचा मेहनत करतो ती व्हिडिओला मेहनत करतो. कुणी उजत जाईल इमोशनल ड्रामा करतो आम्ही थोडा आणि यूट्यूब आमचा व्हिडिओ व्हायरल कर. व्हायरल करू नको ते कापसवाल्यापर्यंत ना नक्कीच जाऊन द्या. बरोबर. तर फॅमिली आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतोय. बाय बाय.